नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, म्हणजेच 8 डिसेंबरला हे हिवाळी अधिवेशन सुरू होईल। तर 14 डिसेंबर पर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालणार आहे। या हिवाळी अधिवेशनात नेमकं काय घडणार, शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भात काही चर्चा होणार का, कर्जमाफी संदर्भात काही चर्चा होणार का, नुकसान भरपाईची परत रक्कम मिळणार का, आणि त्याचबरोबर इतर काही घडामोडी घडणार का, त्याचबरोबर विरोधी पक्ष काय भूमिका घेणार या संदर्भात आपण थोडक्यात एक चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रमाणे मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्या नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। परंतु केंद्र सरकारचे जे काही पॅकेज असेल ते सुद्धा बाकी आहे। त्याचबरोबर हगवणी कुटुंबातील जे काही महिला होती त्या महिलेचा सुद्धा त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं किंवा त्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार करण्यात आले होते आणि त्यानंतर त्या महिलेने आत्महत्या केली, अशी सुद्धा चर्चा होती। त्या विषयावरती सुद्धा काही घडामोडी घडू शकतात। त्याचबरोबर डॉक्टर महिला हिचा सुद्धा त्या ठिकाणी छळ करण्यात आला होता, तिचा सुद्धा त्या ठिकाणी निधन झालं होतं, तिचा सुद्धा त्या ठिकाणी मृत्यूदेह पाहायला मिळाला होता, त्या विषयावरती सुद्धा चर्चा होऊ शकते। त्याचबरोबर नुकसान भरपाईचा विषय असेल, नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल केंद्र सरकारचे 18,500चं अनुदान असेल, त्या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। केंद्र सरकारकडून जी काही माहिती असेल ती राज्य सरकारला कशा पद्धतीने दिलेली आहे या विषयावरती सुद्धा विरोधी पक्ष त्यांची भूमिका घेऊ शकतात। का चर्चा होत नाही किंवा जो काही विलंब झाला ते का झाला, अशाही प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या विषयावरती सुद्धा चर्चा होऊ शकते। त्याचबरोबर जे काही पीक विम्याचे टिगर असतील ते हटवण्यात आले होते, त्यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। 29 जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर ते पीक विमा सुद्धा मिळणं अपेक्षित होता। जर ते टिगर लागू असते तर टिगर काढून टाकण्यात आल्या कारणाने ते सुद्धा पीक विम्याचं मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, ते परत टिगर लावले जातील का या विषयावरती सुद्धा चर्चा होईल। आणि त्याचबरोबर जी काही वाढीव स्वरूपाची मदत असेल नुकसान भरपाईच्या संदर्भात प्रति हेक्टरी 50,000 रुपये ही अशी मागणी करण्यात आली होती, त्या विषयावरती परत चर्चा होऊ शकते आणि त्या विषयावरती सुद्धा तोडगा निघण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 2025ची कर्जमाफी असेल, 2017चं कर्जमाफी असेल, 2019ला कर्जमाफी झाली, त्यातून शेतकरी वंचित आहेत। त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय होणार, नवीन कर्जमाफीच्या संदर्भात काय निर्णय घेतला जाणार, असे अनेक प्रश्न सध्या विचारले जातील। विरोधी पक्ष त्यांची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही। परंतु नेमकं कर्जमाफीच्या संदर्भात निकष लागतील का, काय निकष लागतील, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार का, अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहे। आता बघू, उद्यापासून 8 डिसेंबरला चर्चा होईल, त्यानंतर 14 डिसेंबर पर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालेल। त्याच्यात काय चर्चा होते, कर्जमाफी इतर प्रश्नावरती काय विरोधी पक्ष भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवीन व्हिडिओ बघण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका।